तुम्ही बघू शकता मेथीचे लाडू किती छान दिसत आहेत आणि खूप छान पद्धतीने बनवले आहेत. वास पण सुंदर येत आहे. चला तर मग बघूया आपण आज मेथीचे लाडूची रेसिपी. नमस्कार, मी सुवर्णा. लिव्हिंग विथ सुवर्णा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर मी आज तयार केले आहे मेथीचे लाडू. हे मेथीचे लाडू एकदम पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. तर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि टेस्टी सुद्धा आहे. तर मी इथे 1 किलो गाईचे तूप गरम करून घेतले आहे. 100 ग्रॅम डिंक घेतला. 100 ग्रॅम वॉटरमेलन सीड्स घेतल्या. 100 ग्रॅम पंपकिन सीड घेतले आणि इथे 250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम बदाम, 1 किलो गहू, त्याच्यामध्ये 1 वाटी मेथ्या टाकून भाजून दळून आणले. 1 किलो गूळ घेतला बारीक किसून आणि 1 किलो खारीक आणि खोबरे हे दळून आणले. बारीक नाही तळले, थोडे भरसर दळले. बारीक दळले तर ते दाताला चिटकतात. थोडे भरसर दळल्यामुळे ते थोडी अजून टेस्ट येतात. गूळ पण असा बारीकच किसून घेतला. चला तर मग आता काजू बदाम आणि यांची पेस्ट केली. तर मिक्सरलाच फिरून घेतले मी. डिंक चांगला लाल होईपर्यंत तळून घेतला, कारण की कच्चा राहिला तर तो बारीक दळला जात नाही. तो चांगला तळल्यामुळे तो इथं बघा, तुम्ही बघू शकता किती चांगल्यापैकी बारीक झाला आहे. आता गॅसवरती मी तूप गरम व्हायला ठेवले. चांगल्यापैकी तूप गरम झाले की त्यामध्ये गूळ टाकायचा. गूळ चांगला वितळेपर्यंत हलवत राहायचा आणि मंद आचेवरती ठेवायचा. जास्त करून फुल आचेवरती ठेवला तर त्या गूळ खालून चिटकतो. मग करपट असा स्मेल येतो. टेस्ट पण करपट लागते. तर आपल्याला तो चांगल्यापैकी बघा इथे किती छानपैकी गूळ मेल्ट झाला आहे. तूप आणि गुळाचे टेक्स्चर एकदम व्यवस्थित मॅच झाले. आता चला आपण त्याला मिक्स करू बाकीचे मिश्रण. एका टप्प्यामध्ये मी सर्व जिन्नस एकत्र करून घेतले. काजू, बदाम, गहू, खारीक, खोबरे. सर्व चांगले एकत्र मिक्स केल्यानंतर मी आता त्यामध्ये तुपाचा आणि गुळाचा पाक टाकणार. हळूहळू मिक्स करायचं. त्याच्यानंतर ते मिक्स केलं तर त्यानंतर टेक्स्चर मॅच होईपर्यंत त्याला चांगलं हलवत राहायचं. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं मिश्रणाचं टेक्स्चर दिसतंय तुम्हाला. आणि यामध्ये जास्त मेहनत नसते, फक्त स्ट्रॅटेजी. तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे, प्रमाण पण फिक्स असतं. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्याचे बारीक गोठळी राहत नाही. आता तुम्ही बघू शकता एकदम योग्य प्रमाणात मिक्सचर झालं आहे. आणि तुम्हाला मी आता कॅमेरामध्ये पण झूम करून दाखवते. लाडू अशा प्रमाणामध्ये मिक्सचर झाल्यामुळे लाडू आता वळले जातील. आणि आता हळूहळू दाबून ठेवायचं. ओपन राहिलं तर ते लवकर थंड होतं. थंड झाल्यानंतर ते लाडू वळले जात नाही. आता एकामागे एक असे लाडू वळून घेऊया. चला. सर्व सामान एकदम सम प्रमाणात असल्यामुळे आणि एकदम मेजरमेंटनुसार बनवल्यामुळे लाडू पण किती छान असे वळले जात आहे. ना चिकट, ना जास्त तूप, ना त्यामध्ये खूप कमी तूप प्रमाणात, असं काही नाही. चला तर मग लाडू झटपट पटापट वळून घेऊया. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येईन. आणि बघा आता लाडू डब्यामध्ये भरण्यास तयार आहे.